नमस्कार, मी सुषमा दळवी. 23 जानेवारीला भावबंधन हा राम गणेश गडकऱ्यांच्या लिखाणावर आधारित अंक आपल्या मृणाल गोसावी संपादन करत आहेत. सगळ्यात प्रथम मी त्यांना खूप शुभेच्छा देते. आपल्या आविष्कार ग्रुपचा हा 10वा अंक खरंच वाटत नाहीये. या अंकाला यशस्वी करण्यासाठी तुम्हा सगळ्या सभासदांचे मी खूप खूप आभार मानते आणि तुम्हाला यापुढच्या अंकांसाठी खूप शुभेच्छा देते. नमस्कार. आज 23 जानेवारी 2021 आविष्कारच्या 10व्या भावबंधन या अंकात मी मृणाल गोसावी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सगळ्यात आधी मी सुषमाताई दळवी यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी मला हा अंक संपादित करण्याची संधी दिली. मी माझ्या परीने त्याला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. आपण आत्तापर्यंत जे अंक सादर केले ते सगळेच विशेष होते, परंतु भावबंधन हा जो अंक आहे हा त्याहून थोडा अधिक विशेष आहे. तो अशासाठी की ज्या भाषेवरच्या प्रेमामुळे, ज्या नाट्यकलेवरच्या प्रेमामुळे आपण सगळे जगाच्या कानाकोपऱ्यातून जवळ आलो, एकत्र आलो, त्या भाषाप्रभूंच्या नाट्याचार्य राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा अंक आपण करतो आहोत. मराठी साहित्य आपल्या पारंपरिक संतकाव्य, पंतकाव्य आणि तंतकाव्य या ठराविक साच्यातून बाहेर पडून एक नवं रूप घेत होतं. त्या परिवर्तन काळातलं गडकरी एक अग्रगण्य नाव. वयाच्या 19व्या वर्षापर्यंत मराठी नीट बोलताही न येणारा हा तरुण 34 वर्षाच्या आयुर्मर्यादेत इतकं साहित्य, इतकी ग्रंथसंपदा कशी काय निर्माण करू शकला? दैवी देणगी, इतकंच काय ते उत्तर आपण देऊ शकतो. गडकरींनी स्वतःचं साहित्य 3 नावामध्ये स्वतःच विभागून केलं: बाळकराम, गोविंदाग्रज आणि राम गणेश गडकरी. पैकी राम गणेश गडकरी हे नाटक, गोविंदाग्रज कविता आणि बाळकराम या टोपण नावाखाली अन्य साहित्याची, जसं विनोदी लेखन, निबंध, स्फुटलेखन अशा प्रकारचं लेखन त्यांनी केलं. रेखाताई दामले, जयश्रीताई भावे, सुषमाताई चौसाळकर आणि स्मिताताई कोरडे यांनी आपल्या खुमासदार शैलीतून आपल्याला गडकरींच्या साहित्याचा हा पैलू ऐकवणार आहेत, जो त्यांनी अन्य साहित्य या सदराखाली केला होता. मित्रमैत्रिणींनो, आता आपण आस्वाद घेऊया बाळकराम या टोपण नावाने गडकरींनी जी साहित्य संपदा निर्माण केली त्यातील आविष्काराचा, आणि भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांना या अंकाच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करणे. गडकरींच्या साहित्य संपदेचा आवाका खूप मोठा आहे. आपल्या ग्रुपमधील सगळ्या गुणी कलावंतांनी यात आपलं सादरीकरण केले. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. जयश्रीताईंनी गडकरींचे विविध पैलू उलगडून दाखवले. रेखाताईंनी आणि स्मिताताईंनी संपूर्ण बाळकराममधील विनोदी लेखांचं सुंदर अभिवाचन केले, तर सुषमाताईंनी अप्रकाशित गडकरी यातील शाब्दिक कोट्या, त्यातील विनोद आणि सौंदर्य आपल्यासमोर सुंदर पद्धतीने सादर केले. नमस्कार, मी रेखा दामले. आविष्कारचा 10वा अंक भावबंधनसाठी राम गणेश गडकरी लिखित ललित लेखाचं अभिवाचन करते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात ही माझी भावांजली. दिवाळ सणावर संक्रांत. मनुष्याचं मन सदा सर्वदा उत्सवप्रिय असतं. यद्यपि कैक नाटक, कादंबऱ्यांच्या प्रस्तावनांचा आरंभ या वाक्यानं झाला असला, पुराणाभिमानी लोकांनाही हे मत मान्य असलं. दक्षिणा प्राईज कमिटीनं बक्षिसात पात्र ठरलेल्या पुस्तकातही जरी हे वाक्य एखाद वेळी दिसून आलं,
फार कशाला हे वचन शाळा खात्यानं सुद्धा मंजूर केलेलं असलं तरीसुद्धा ते सर्वांशी खरं आहे. हवा, पाणी, अन्न, झोप, खोटं बोलणं, बालविवाह, होम रूल वगैरे बाबतीप्रमाणे या उत्सवप्रियतेचीही मनुष्य प्राण्याच्या जीवनाला महत्त्वाची आवश्यकता असते. मात्र परमेश्वरानं या उत्सवप्रियतेची काही नैसर्गिक बाह्य योजना करून ठेवलेली नसल्यामुळे मनुष्य जातीला कृत्रिम साधनं निर्माण करावी लागली. ज्या परमेश्वरानं माशाच्या पोराला उपजत पोहायला शिकवून मातक्यान पोहण्यासाठी पाण्याचाही भरपूर पुरवठा करून ठेवला, पक्ष्याच्या पिलाला भराऱ्या मारावया शिकून त्या विद्येला अवसर मिळासही आडमाप आभाळाचं छतही खूप उंचावर टांगलं, माणसाच्या बच्चाला उपजताच खोटं बोलायला शिकवून असल्याच्या स्वच्छंद संसाराला सोयीस्कर अशी समाजरचनाही करून दिली, त्याच परमेश्वरानं मानवी मनातही उत्सवप्रियता प्रस्थापित करून ठेवून तिच्या समाधानासाठी निसर्गसिद्ध साधनं निर्माण करून ठेवू नये हे मोठं आश्चर्य आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी मनुष्यानं काळाच्या एकरूप ओघाला निरनिराळी वळणं देण्याचा आपल्या परीनं पुष्कळसा यशस्वी प्रयत्न केला आहे. सण, श्राद्ध, पक्ष, जयंत्या वगैरे सर्व प्रतिसृष्टी याच प्रयत्नांचा परिणाम आहे. कार्यभारण भावाचा विशेष असा विचार न करता मनुष्यानं 360 दिवसांपैकी काहींना कमी व काहींना अधिक महत्त्व देऊन तुलनात्मक उत्सव साधनं निर्माण केली आणि हजारो वर्षाच्या संस्कारांनी या करामतीला निसर्गाचं स्वरूप प्राप्त झालं. दसऱ्याच्या दिवसाला 25 किंवा व्यक्तिपातयुक्त दिवसाला 23 तास नसताही आम्ही एक प्रयाणला अति अनुकूलता किंवा एक प्रयाणला अति अनुकूल आणि दुसरा तितकाच प्रतिकूल समजतो. देवादिकांच्या जन्मदिवसाप्रित्यर्थ आपण खडखडीत उपास करतो, तर वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त खीर ओरपीत बसतो. त्या दिवशी वडिलांच्या मिळकतीचा कब्जा आपल्याकडे आल्यामुळे झालेल्या आनंदाच्या भरात कदाचित ही गोड योजना केलेली नसावी ना. विक्रम संवताच्या मरण दिवशी दिवाळीच्या पक्वान्नानं भरलेलं पान उठवून तोंड गोड करायचं आणि शालिवाहन शकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कडुलिंबाची पानं खाऊन तोंड कडू करून घ्यायचं. अमावस्या आणि प्रतिपदा ही तर काळाची पाठोपाठची अपत्यना. मग एकीच्या सकाळी आपल्या नावावर एखादी व्हीपी आल्याचा त्रास आणि दुसरीच्या सकाळी मनी ऑर्डर आल्या इतका आनंदी अगदी निष्कारण वाटतो तो का? आपल्या पितरांच्या उद्धारासाठी, खरं म्हटलं तर अवतारासाठी भर भाद्रपदातला काळा पंधरवडा का निवडायचा आणि दुसऱ्यांची पितरं उद्धरण्यासाठी शिमग्या पुनवेचं चांदणं का पसंत करायचं हे सांगायला स्वर्गातले पितरच खाली आले पाहिजेत. तात्पर्य हेच की एखाद्या दिवसाला उत्सव हेतू व्हायला स्वाभाविक कारणाची मुळीच अपेक्षा नसते. वरील सर्व उत्सव हेतू प्रकारात सणांना बऱ्याच कारणांमुळे अग्रस्थान घ्यावं लागलं आणि त्यातल्या त्यात दिवाळीचा सण म्हणजे सर्वात उच्च दर्जाचा. दिवाळी येण्यापूर्वी महिना 1.5 महिना आधीपासूनच समाजात केवढी गडबड उडून जाते. दिवाळीकरता मुद्दाम सवलतीचे दर, दीपावली प्रित्यर्थ वगैरे मथळ्याच्या जाहिरातीतून दिवाळीसाठी लागणाऱ्या सामानांच्या पाट्या झळकू लागतात. 1.25 रुपयात दिवाळी, 3.5 आण्यात दिवाळी, पैशा पासरी दिवाळी यासारख्या आरोळ्या कोणी ऐकल्या नाहीत बरं. वर्तमानपत्रातून सुवासिक तेल, उटणं, अर्गज, मसाले यांच्या जाहिरातीचा इतका आनंदी घमघमाट सुटलेला असतो की त्यामुळे आसपासच्या इसब, नाईटं, चट्टे याबद्दलच्या जाहिरातीतली किळसवाणी घाण मरतेच मरते, पण आतल्या मजकुराचा घाणेरडेपणाबद्दल सुद्धा काही वाटेनासं होतं. सवलतीच्या या सुळसुळाटात
दीपावलीशी किंवा दिवाळीशी ज्यांचा काही अर्थार्थी संबंध नाही अशा प्रकारची पुस्तकं, लाकूडकाम यासारखे पदार्थही दिवाळीनिमित्त सवलतीच्या दरानं विकायला निघतात. रूळपट्टीचे नकाशे नारूवर बसतात. मिशांच्या यांचा कलप यासारख्या चिजांना दिवाळीच्या हंगामात वृत्तपत्राच्या रकान्यातून आड दरानं भटकताना पाहिलंय. दिवाळीच्या मोसमापुरतं विग्याचे दरही कमी झाल्याचं ऐकिवात आहे. आमच्या गावच्या मसणवटीतल्या लक्कडवाल्याने तर चुरशीच्या भरात मरणतिकाचे साम्यान आणि गोवऱ्यासुद्धा दिवाळीच्या दिवसात कमी दरानं देण्याचा पुकारा केला होता असं म्हणतात. इतका जिच्या आनंदाचा नुसता पूर्वरंग, त्या दिवाळीचा ऐन रंग म्या कोठवर वळणावा. घरात पक्वान्नाची रास आणि घराबाहेर दिव्याची आरास. माहेरी आलेल्या मुली, शाळांना सुट्ट्या झाल्यामुळे बेकार आनंदात असलेली मुलं, कचेऱ्यांना रजा असल्यामुळे सुखावलेली वडील माणसं. सर्रास कोणालाच ना काम ना धंदा. कालक्षेप हाच या दिवसातला मुख्य व्यवसाय. मी सुषमा चौसाळकर वाचून दाखवते अप्रकाशित गडकरी या पुस्तकातील काही शाब्दिक कोट्या, सुभाषितं, लक्षात राहण्याजोगी वाक्य. या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे प्र. के. अत्रे यांची. लग्नाच्या शृंखला तोडण्याचा प्रयत्न केला तर खडखडाटच अधिक होतो. बालपणात खेळाचे प्रेम असते, पण तरुणपणात प्रेमाचे खेळ असतात. माझे प्राण घेशील तर मरेपर्यंत तुझे उपकार विसरणार नाही. मारवाडी लोक कनक आणि कांता दोन्ही झाकून ठेवतात. विडा खायचा नाही असा विडा उचलला. भूताचे पाय उलटे तर माणसाचे डोकेच. पूर्वी आईबाप मुलांची लग्न करीत, हल्ली मुलांचे आईबापच लग्न करतात. देवाभोवती फेऱ्या घालण्याने दैवाच्या फेऱ्यातून मुक्त होता येत नाही. हृदयात शिरण्यापूर्वी डोळ्यात भरावं लागतं. बिघडलेल्या दुधापेक्षा चांगलं ताक बरं. अस्वलाच्या गुदगुल्यांनी हसू येत नाही. सत्य, सौंदर्य आणि बुद्धी यांचा त्रिवेणी संगम हे आयुष्याचं स्वर्गसुख आहे. घड्याळाचे काटे सरकवून काळाला पुढे नेता येत नाही. कवीची वाग्गंगा महापुरात सुद्धा गढूळ होत नाही. स्वतःच्या गुणाविष्कारापेक्षा दुसऱ्याच्या दुर्गुणावर पोट भरणारे कंगाल जास्त सापडतात. पैसा, मत्सर आणि मार हे सत्याचे बाहेर येण्याचे मार्ग आहेत. प्रेम वाचाळपणे बडबडत नाही, ते डोळ्यात दिसते, गालावून वरून ओघळते. आशा धैर्याची जननी आहे. थोर पुरुषांच्या निकट सहवासाने तर लहानपणी राहून कोणीही थोरवी मिळवत नाही. स्वतःच्या सामर्थ्याचे अज्ञान फार वेळा पराभवाचे कारण असते. शत्रूच्या गुप्त बातम्या काढण्यापेक्षा स्वतःच्या उघड गोष्टी पाहण्याकडे लक्ष देणे अधिक श्रेयस्कर. विमनस्क प्रतिस्पर्ध्यावरील विजय स्वतःच्या पराजयापेक्षाही निरुत्साही करतो. अर्थशास्त्राची माहिती झाली म्हणजे हुंडा किती द्यावा याचा अंदाज कळू लागतो असे नाही. तसेच इतिहासाची घराणी पाठ केली म्हणजे आपल्या घराण्याचा लौकिक लक्षात येतो असंही नाही. खानावळीचे तूप धन्याची जास्त सेवा करते, कारण ते फारसा भात खपू देत नाही. स्मशानातल्या वृक्षांना आनंदाची माहिती काय ती सूड घेणाऱ्या माणसाच्या उत्कट आनंदातून होईल तेवढीच.
लहान मुलांचं त्यांनी हसणं पाहिलं तर ते मोडूनच पडतील. लाकडाच्या शेजेवर गौऱ्यांच्या गिरद्या रचून थंडगार झालेल्या अंगावर जळत्या आगीची शाल पांघरून चिरनिद्रा अखेर घ्यावी लागते. जलाशयात एखादा लहान अचेतन दगड पडला तरी सारख्या वर्तुळाच्या लहरी दूरवर पसरतात. त्याचप्रमाणे मनुष्य मनात एखादा अनुभव, एखादं वाक्य पोचताच तिथे स्पंदन सुरू होते आणि मग फार शब्दांची वगैरे जरूर नसते. मृत्यूलोकातली वस्ती इतकी क्षणभंगूर की प्रथम चुंबनाने रंगलेली प्रणयी कपोल अंत्यविधीच्या अंतविरहाच्या अश्रूंनी कधीकधी धुतले जातात. पाताळात नेऊन गाडले तरी विचारांच्या खाणीतून आभाळातल्या ताऱ्यांच्या तोडीचे हिरेच निघतात. देव एक ऋतू बदलून दुसऱ्या आणताना ढगाच्या गडगडाटाने ट्रान्सफर सीन घडवून आणतो. मी सुषमा चौसाळकर सादर करते गोविंदाग्रजांची छोटीशी कविता. शहाजांना आधी मेली ख्याली खुशाली ही त्याची, शहाजांना आधी मेली ख्याली खुशाली ही त्याची, खडा तेवढा ताजमहल भूषाजी या जगताची. चुकल्या तरुणात वेश्या क्रीडन आज तुझे स्मरणात नसे, चुकल्या तरुणा वेश्या क्रीडन आज तुझे स्मरणात नसे, कालिदास कृत श्री शाकुंतल सरस्वतीच्या कंठी वसे, कालिदास कृत श्री शाकुंतल सरस्वतीच्या कंठी वसे. दूषण वगळुनी भूषण मात्रे प्रभुपूजन करी काळ असे, दूषण वगळुनी भूषण मात्रे प्रभुपूजन करी काळ असे, तुम्ही आम्ही कष्टी होणे हा कुठला मग न्याय असे. कवी गोविंदाग्रज. नमस्कार. आविष्कार ग्रुपमध्ये आता हा 10वा अंक सादर होतोय. भावबंधन. ही आदरांजली आपण ज्यांना वाहतोय ते आहे साहित्याच्या प्रांगणातलं एक तेजस्वी नक्षत्र, म्हणजेच ज्येष्ठ श्रेष्ठ राम गणेश गडकरी. या नक्षत्रानं हे प्रांगण त्याच्या कर्तृत्वानं इतकं उजळून टाकलंय की आपण सगळेच जण त्या नक्षत्राचं खूप काही देणं लागतो. आणि या अर्पण भावनेसाठी त्यांच्या पुण्यतिथीपेक्षा अधिक चांगली वेळ कोणती असेल? 26 मे 1885 ह्या दिवशी गुजरातमधील नवसारी जवळ गणदेवीमध्ये एका कायस्थ कुटुंबात पुत्रजन्माच्या वार्तेने आनंदी आनंद झाला. तेव्हा कुणाला कल्पनाही नव्हती की हे बालक घराण्याचं नाव इतकं उज्ज्वल करणार आहे. आज त्यांना जन्माला येऊन 135 वर्ष उलटून गेली तरी त्यांचं साहित्य, कविता, नाटकं जणू एखाद्या द्रष्ट्याने आधीच वर्तविल्यासारख्या आजच्या जमान्यालाही लागू पडतात. एखाद्या कलाकाराचा कलाकृतींचा विसर पडायला 100 वर्षे हा कालावधी खूप आहे, हे म्हणणं गडकरींच्या बाबतीत सपशेल खोटं ठरलं आहे. त्यांनी मराठी वाङ्मयाला एक नवीन आयाम, दृष्टिकोन आणि दिशाही दिली आहे. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी पितृछत्र गमावलेल्या गडकरींना पाठोपाठ लाडका लहान भाऊ गोविंद याचाही वियोग सहन करावा लागला. एक म्हणतात की लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र कधी नांदत नाहीत. त्यामुळे लहानपणापासनं ह्या हुशार माणसाला दरिद्री नारायणाचे अत्याचार खूप सहन करायला लागले. कसं बसं शिक्षण त्यांनी महाविद्यालयात जाईपर्यंत घेतलं, पण तिथे गेल्यावर त्यांची गणिताची कुंडली काही जमली नाही. त्यामुळे अर्धवट सोडायला लागलं. महाविद्यालयात असतानाच एका मित्राच्या तर्फे किर्लोस्कर नाटक मंडळीत शिरकाव झाला आणि रंगभूमी मासिकातून, करमणूक, काल अशा वर्तमानपत्रातून, नियतकालिकातून त्यांचं लेख आणि कविताच्या स्वरूपामध्ये प्रसिद्ध होऊ लागलं. या साहित्य रत्नाकराच्या काठावर बसून आपल्यासारख्या सामान्यांना फक्त काही आस्वादच घेता येणं शक्य आहे तो घेण्याचा प्रयत्न करते.
कोणी लिहिलं आहे की बरीच वर्ष म्हणजे जवळजवळ कॉलेजला जाईपर्यंत त्यांना मराठी बोलताच येत नव्हतं. तर काहींनी लिहिलं आहे की त्यांनी पहिली कविता वयाच्या 11व्या वर्षी लिहिली. असो, मतांतर असायचीच. पहिली त्यांची कविता जी म्हणतात ती अगदीच बाळगूत स्वरूपाची होती. अगदी साधीसुधी कविता. जणू 2 ओळीत त्यांनी व्यक्तिचित्र उभं केलं होतं. चष्मा लावून डोळा, डोकी सपागोटी तांबडी घाली, काठी टेकीत टेकीत येऊन बैसे पथारीच्या खाली. हीच ती कविता. गडकरींना मराठीतला शेक्सपियर असं म्हणतात. हो, शेक्सपियर आणि गडकरी दोघेही उच्च कोटीचे लेखक. फरक इतकाच की शेक्सपियरची भाषा आणि विषय हे अवघड होते, साहित्यिकाचे होते, तर गडकरींचं सामान्यांनाही आपले वाटणारं. त्यांच्या मध्यंतरीच्या काळात फारशा न झालेल्या नाटकांना आता परत मागणी येते हे त्यांनी सिद्धच केलं आहे. 1911मध्ये त्यांनी पहिलं नाटक लिहिलं प्रेमसन्यास. विधवा विवाह, बालविवाह, प्रेमविवाह या महत्त्वाच्या आणि गंभीर स्वरूपाचे प्रश्न त्यांनी विनोदी अंकानं नाटक उभं करून समाजासमोर मांडले. उदाहरणच घ्यायचं झालं तर विसराळू गोकुळ आणि भांडखोर मथुरा ही पात्र आणि त्यांचे संवाद हे घेता येईल. ते नाटक त्यांनी त्यांचे नाट्यगुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना अर्पण केलं आणि एक प्रकारची गुरुदक्षिणाच दिली असं म्हणा. गडकरींनी मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेचं सखोल ज्ञान मिळवलं आणि आपलं लेखन समृद्ध केलं. कालिदास, भवभूती यांच्या संस्कृत नाटकांचं त्यांनी अध्ययन केलं. तसंच शेक्सपियर, पर्सी शेले, मार्क ट्वेन यांचं इंग्रजी वाङ्मय अक्षरशः पालथं घातलं. आपले ज्ञानेश्वर आणि मोरोपंतांच्या रचना त्यांना फार प्रिय होत्या आणि आधुनिक युगात केशवसूत आणि कोल्हटकर यांनी ते भारले गेले. पण साहित्य लिहिताना कोणाचीही नक्कल न करता त्यांनी स्वतःची वेगळी शैली प्रस्थापित केली. विजय तेंडुलकरांच्या मते कालिदासानंतर गडकरी हेच पहिले कवी नाटककार झाले. एकच प्यालाने आता 100 पूर्ण केली आहे. भावबंधांच्या इंदुबिंदू, घनश्याम, लतिका ही पात्र खूप लोकप्रिय आहेत आणि आईला अर्पण केलेलं पुण्यप्रभाव ही एक उत्तम कलाकृती आहे. हा अवलिया एकाच वेळी साहित्यातले अनेक प्रकार तितक्याच यशस्वीपणे हाताळत होता. बाळकराम नावानं त्याने वेगवेगळ्या विषयांवर मार्मिक विनोदी लेखन केलं. तसंच लहान मुलांसाठी चिमुकली इसापनीती ही अवघड 10 पानी पुस्तकाच्या रूपानं लिहिली आणि विशेष म्हणजे संपूर्ण जोडाक्षर विरहित या गोष्टी त्यांनी मुलांसाठी लिहिल्या. त्यांच्या नावावर आणखीन एक वेगळे टोपण नावही होते. 1.5 शहाणा या नावानं त्यांनी 1.5 पानी नाटकमाला लिहिल्या. त्याच्यात 1.5 पानी नाटक, संगीत, मूकनायक याची नावं घेता येतील. या मूकनायकमध्ये त्यांनी विक्रांतला एकही वाक्य दिलेलं नाही. जन्म, जगणं आणि मरणं या जीवनातल्या 3 अंकांचं वर्णन त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तम केलं आहे. 1912मध्ये त्यांचे गुरु कोल्हटकर यांना कृतज्ञतेचे अश्रू या नावानं त्यांनी एक पत्र लिहिलं. त्यांची निरीक्षण शक्ती अलौकिक होती. त्याचा त्यांनी आपल्या साहित्यात भरपूर उपयोग करून घेतला. त्यांना नाटकं लिहायची प्रेरणा कोल्हटकरांमुळे मिळाली खरी, पण त्यांच्या प्रतिभेस वेगळ्या शैलीला त्यांनी जन्म दिला. त्यांनी ह्या लिहिलेल्या पत्रात गुरूंना मानवंदना दिली आहे आणि आपल्या एका उत्तम पत्रलेखनाचा नमुना दिला आहे. डॉक्टर भीमराव कुलकर्णी यांनी त्यांच्या नाट्यपंचक या गडकरींच्या नाटकांबद्दल काय म्हटलंय बघा. त्यांची सगळी नाटकं 5 अक्षरी आहेत हे एक वैशिष्ट्य आहेच आणि त्यांच्या क्रमाचा अन्वयार्थ डॉक्टरनी कसा लावला बघा. प्रेमसन्यास हे त्यांचं पहिलं नाटक. त्यांनी म्हटलंय, प्रतिपदेच्या चंद्रासारखं आहे ते. नुकताच प्रतिभेच्या प्रांगणात याचा उदय झालाय. पुण्यप्रभाव, मन थक्क करणारा शीतल प्रकाश पसरणारा. एकच प्याला, अष्टमीचा सगळीकडे पसरलेला स्थायी चंद्रप्रकाश. भावबंधन, पूर्णत्वाकडे झुकणारा
द्वादशीचा चंद्र. राजसन्यास. पूर्ण बिंबासारखं काव्यानं ओथंबलेलं गूढ आणि कल्पनाशक्तीचा अलौकिक आविष्कार म्हणजे राजसन्यास. दुर्दैवानं ते अपुरं राहिलं, कारण त्यांच्यानंतर बहुधा त्याचा आवाका सहजी कुणाला झेपेल असं वाटलं नसावं. आता थोडंसं कवितेकडे वळूया. त्यांच्या नावावर जवळपास 150 उत्तम कविता जमा आहेत. दुर्दैवाने ते हयात असेपर्यंत त्या छापल्या गेल्या नाहीत, पण नंतर वाग्वय जयंती या नावाच्या काव्यसंग्रहात त्या प्रसिद्ध झाल्या. कविता करण्यासाठी त्यांनी आपल्या दिवंगत भावाच्या स्मृतीप्रित्यर्थ गोविंदाग्रज हे नाव धारण केलं. कुसुमावती देशपांडे यांनी म्हटलंय की गोविंदाग्रजांचं काव्य मनोरंजनमध्ये नियमित प्रसिद्ध व्हायचं आणि ते कॉलेज तरुणींमध्ये खूप लोकप्रिय होतं. त्यांना प्रेमाचे शाहीर ही पदवीच दिली होती त्या सगळ्या तरुणींनी. मला वाटतं उपजत प्रतिभा, मराठी, इंग्रजी आणि संस्कृतचा गाढा अभ्यास आणि कल्पनाविलास याचं अजब रसायन म्हणजे गडकरी. चमत्कृतीपूर्ण कल्पनाविलास करण्याचा सोस आणि कल्पनाशक्तीचा अनावर आवेग ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. ती दिसतात हलत्या पिंपळपानास, विरामचिन्ह, चेंडू यासारख्या कवितांमध्ये. तर मुलांचं भावविश्व उलगडणारी कविता कळ्यांची फुले झाली कशी ह्या बालकाव्यात ऐकायला खूप छान वाटतं. नंतर एक आपल्याला माइलस्टोन म्हणता येईल अशी त्यांची एक कविता, राजहंस माझा निजला. पतिनिधनानंतर आलेल्या पुत्रवियोगाच्या वेळी मातेने मांडीवर ते लेकरू असताना केलेला करुण विलाप ह्या कवितेमध्ये 18 कडव्यांमध्ये पसरलाय. ही कविता वाचताना हृदय अक्षरशः हेलावून जातं. ही कविता म्हणजे वाग्वय जयंतीतलं अजरामर काव्य. मराठीतली पहिली ध्वनिमुद्रिका ह्याच गाण्याची निघाली असं म्हणतात. दुसरी प्रसिद्ध कविता मुरली ही 42 कडव्यांची कविता आहे. त्यातली किती आणि कोणती महत्त्वाची हेही कवीनेच सांगितलं आहे. भक्ती हा स्थायी भाव असलेली कविता प्रीती, भक्ती आणि मुक्ती या भावयोगाच्या 3 पायऱ्यांचं वर्णन ह्याच्यात केलं आहे. कन्हैया बजाव बजाव मुरली अशी त्याच्यातली प्रसिद्ध ओळ आहे. 4 ओळींपासून ते 42 कडव्यांची आणि 10 पानं मोठी इतकी मोठी व्याप्ती त्यांच्या कविता जगताची आहे. कविता वैविध्यपूर्ण असायच्याच, कोणत्याही विषयाचं त्यांना बंधन नव्हतं. मुक्तछंद ते छंदपंथ इतका त्यांच्या काव्याचा विस्तार. त्यांच्या काव्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते काव्याची पार्श्वभूमी 4 ओळीत आधी सांगायचे आणि मग कविता सादर करायचे. गडकरी हे एक स्वतंत्र जगच होतं म्हणा. तिथे ते त्यांच्या मर्जीनुसार मुक्तविहार करत गेले. मित्रप्रीती, राजसन्यास, गर्वनिर्वाण, वेड्यांचा बाजार ह्या त्यांच्या कलाकृती अर्धवट राहिल्या, पण त्यांच्या पूर्ण कलाकृतींचं गारुड इतकं व्यापक आहे की त्यापुढे या गोष्टी गौण ठरतात. माणसाच्या जीवनात काय होतं, होऊ शकतं, काय टळू शकतं हे एक नाटककारच योग्य रीतीने समाजापर्यंत पोचवू शकतो. आणि मला वाटतं हे तंत्र गडकरींना खूप छान साधलं होतं. त्यांचं शार्दूल विक्रीडित वृत्त खूप आवडतं होतं, पण त्यांच्या कलाकृतींमध्ये त्यांनी अनेक वृत्त वापरलेली आहेत. नादमधुर शब्द, अफाट कल्पनाशक्ती, अचूक वर्णनशैली, आशय संपन्नता यामुळे उत्तम दर्जाचं काव्य त्यांच्या हातून निर्माण झालं. त्यांच्या लेखनात काव्यात कारुण्य रस होता, तसाच विनोदही होता. उपहास आहे तसा उपरोधही आहे. समाजातील व्यक्तींच्या जीवनातील उत्कटता आहे, तसं क्षुद्र लोकांचं जीवनही त्यांनी उत्तम चितारलेलं आहे. आता गंमत म्हणून त्यांची एक अप्रसिद्ध गद्य कविता शार्दूल विक्रीडितमध्ये बांधली आहे ती सांगते. तो संवाद आहे भांबूराव आणि दाणेवाला यांच्यातील. आंबे मोहर काय भाव असडी 27ने दिला, बोला एकच गोष्ट हा मग दिला आताच गो माझिला, जातो
माल जरा पहातर खरे, भावात 26 घ्या, 25.5 द्या, घ्या किती कसा, पल्ला चला माप घ्या. आहे की नाही मजेशीर? 1918 मध्ये म्हणजे त्यांचं निधन होण्यापूर्वी जवळजवळ वर्षभर त्यांनी माझा मृत्यूलेख या नावाची कविता लिहिली. हे आत्मचरित्र म्हणावं इतकी अचूक काव्यरचना आहे. त्याचं नाव आहे ॲन एप्रिल फूल्स वर्क. यावत जीव ही काय मी नकळे, आपटासही नीटसे. यावत जीव ही काय मी नकळे, आपटासही नीटसे. मित्रा तेही कळे न गूढ न कळे, माझे मलाही तसे. अज्ञाता मरणोत्तर प्रकटते, होईल ते तू कसे. कोठे आणि कधीतरी मी होऊन गेलो असे. हे चमकतं नक्षत्र वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी असं म्हणतात लुप्त झालं. पण त्यांची स्मृती म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, करंडक स्पर्धा, नाट्यलेखन स्पर्धा ह्याच्या रूपानं लोकांनी अजून ती जागृत ठेवलेली आहे. या कवितेच्या राजहंसाचं जीवन आणि साहित्य यावर अनेक प्रसिद्ध लेखकांनी दर्जेदार पुस्तकं लिहिली आहेत. राम गणेशाय नमः हा श्रीराम रानडे लिखित ऑडिओही उपलब्ध आहे. या प्रतिभेच्या सम्राटाने महाराष्ट्र गीत लिहिलं. राकट देशा कडखर देशा, दगडांच्या देशा अशा स्फूर्तिदायक शब्दांनी प्रत्येक मराठी माणसाची मान ताठ होते आणि स्फूर्ती मिळते त्यांना. या सामान्यातल्या असामान्य व्यक्तीने सामान्यांना रुचेल, पचेल, आपली जवळची वाटेल अशा कलाकृतीतून समाजात जागृती केली. ती साहित्याच्या वेगवेगळ्या रूपांनी सजवलेल्या आविष्कारातून. साहित्यात विनोद असो वा गंभीर, भाषा प्रामाणिक प्रासादिक अलंकारित असो की अगदी साधी, त्यांचं लिखाण सच्च होतं. कधी प्रवाहविरुद्धही जायचं, पण दांभिक नव्हतं. अशा या चमकत्या हिऱ्याचे मी जमेल तेवढे पैलू दाखवायचा प्रयत्न केला. साहित्य रत्नाकर खूप विशाल आहे. 4-2 मोती वेचायचा प्रयत्न केला. या अष्टपैलू कवी नाटककाराला माझी विनम्र आदरांजली. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी स्मिता कोरडे. मृणाल गोसावीच्या राम गणेश गडकरी या अंकासाठी आज आपण सगळेजण राम गणेशांना आदरांजली अर्पण करण्यासाठी काही ना काही सादर करत आहोत. आज 23 जानेवारी 2021 राम गणेश गडकरी यांची आज पुण्यतिथी आहे. 102 वर्ष त्यांना जाऊन पूर्ण झाली आहेत आणि फक्त 34 वर्षांचं अल्पायुष्य लाभलेल्या भाषाप्रभू राम गणेशांची साहित्य संपदा खरोखर अचंबित करणारी आहे. संपूर्ण बाळकराम या त्यांच्या पुस्तकातून स्वयंपाकघरातील गोष्टी या विनोदी लेखातील काही भाग सादर करून गडकरींना आदरांजली अर्पण करते आहे. हा लेख खूप मोठा असल्याकारणाने त्यातील काही भाग नाईलाजाने वगळावा लागला आहे. अर्थात संदर्भहीन होणार नाही त्याची काळजी शक्यतोवर मी घेतली आहे. तरी काही चुकलं माकलं असलं तर क्षमा करा. सादर करते आहे स्वयंपाकघरातील गोष्टी. स्वयंपाकघरातील गोष्टी. पुरुषांच्या हातून पाकनिष्पत्ती चांगली होते याची साक्ष मी देशातल्या देशात पटवून देईन. झाऱ्या पळ्यांच्या शस्त्रास्त्रांनी सायुध झालेली आचारी, पाणके, वाढपी आणि खटपटी यांची चतुरंग सेना भांगेने धुंद होऊन खोकल्याच्या किंकाळ्या मारीत व चिलमीच्या अधुराचे लोट सोडीत स्वयंपाकघराच्या किल्ल्यावर आपल्या साधनांचे यशोध्वज फडकविण्यासाठी सज्ज झाले असता तुम्ही स्वयंपाकघराचे रक्षण कसे करणार? भगिनींनो, अजून तरी ऐका
आणि आम्हा पुरुषांनाही स्वयंपाकाचे समान हक्क द्या. याप्रमाणे साऱ्या पुरुष जातीसाठी स्वयंपाकघराची दारे मोकळी करून घेतल्यावर मी आत पाऊल टाकण्यापूर्वी स्वतःच्या लायकीबद्दल येथे थोडीशी प्रस्तावना करणे जरूर आहे, म्हणून अगोदर तिकडे वळतो. पाकशास्त्रातील नैपुण्याबद्दल आमच्या घराण्याचा पूर्वापार लौकिक चालत आलेला आहे. आमच्या पंचक्रोशीत होणारी प्रयोजने, सहस्त्रभोजने, श्राद्धकर्मे, गावजेवणे वगैरे वगैरे लहान मोठ्या प्रमाणांची सार्वजनिक भोजन कार्ये आमच्या घरचा एक तरी पुरुष स्वयंपाकाला असल्याखेरीज सहसा तडीला जात नसत. गेल्या 7 पिढ्यात आमच्या घरात बायकांना स्वयंपाक करण्याची सक्त मनाई होती. माझ्या आजोबांच्या आमदनीपर्यंत हा लौकिक अव्याहतपणे कायम होता. माझ्या वडिलांनी मात्र पूर्वपरंपरा सोडून विद्याभ्यास, नोकरी यासारखे नसते धंदे करण्यात साऱ्या आयुष्याची माती केली. माझ्या आज्याने पुण्याला एक नमुनेदार खाणावळ घातली होती. तिच्याबद्दल लोकप्रियता इतकी जबरदस्त वाढली होती की काही विशेष कारणाकरिता खाणावळीचा दरवाजा कायमचा बंद करून एकाएकी माझे आजोबा निघून गेल्यावर दुसऱ्या दिवशी जेवणाच्या वेळी पंक्ती बारगिरांचा एक तांडाच्या तांडा खाणावळीला गराडा घालून आपापल्या परीने हळहळू लागला. अर्थात लोकांचा लकडा चुकविण्यासाठी आजोबांना कोणाला कळविल्या वाचून रातोरात जावे लागले होते. अखेरीला पहिल्यासारखे दुसरी खाणावळ दुसऱ्या शहरात काढून त्यांनी नावही मिळविले. माझ्या वडिलांनी यद्यपि आपला पिढीजात धंदा सोडून दिला होता, तरी माझ्याबरोबर आमच्या घराण्याच्या स्वयंपाक नैपुण्याने पुन्हा जन्म घेतला. मला स्वयंपाकाचे उपजत वेड होते. 3ऱ्या-4थ्या वर्षीच माझ्या बहिणीशी चूल बोळक्यांसाठी भांडावयास लागून मी आजोबांची प्रीती संपादन केली. आजोबांनी मला लहान लहान भांड्या कुंड्यांचा सबंध सट आणून दिला होता. तसा मोठा संग्रह साऱ्या आळीत मिळून नव्हता. 5व्या-6व्या वर्षी तर माझ्या वाचून आमच्या आळीत भातुकलीचा एकही समारंभ पार पडत नसे. या वयात मी समवयस्क सवंगड्यांबरोबर उन्हाळण्यात दिवस न घालविता आईजवळ स्वयंपाकघरात बसून तिच्या भाकरी करण्याकडे किंवा भाजी फोडणीला टाकण्याकडे घटका घटका लक्षपूर्वक पाहत असे. तिखट मिठाच्या डब्यातून ते पदार्थ वेळोवेळी आईला काढून देण्याच्या सरावामुळे तद्विषयक बारीक सारीक माहिती मला त्यावेळीच झाली होती. अशा एखाद्या प्रसंगी माझ्याकडे पाहून आजोबांना गहिवर दाटून येई व मला पोटाशी धरून ते म्हणत की वडिलाने कुलाचार सोडला, पण हा मात्र कुलदीपक होणार खास. बाळक्या बेट्या, तू मोठमोठ्या लोकांच्या घरी दिवस काढ. आजोबांच्या अशा उत्तेजनपर शब्दांनी मात्र स्फुरण चढून मी थोडेसे पीठ घेऊन भाकरी करावयाला किंवा उरापोटी वरवंटा उचलून काहीतरी वाटावयाला मोठ्या आवेशाने सरसावत असे. लवकरच मला स्वयंपाक करण्यात बरेच कळू लागले. एकदा तर आईने संध्याकाळचा स्वयंपाक माझ्या हातून करवून घेतला. आजोबांनी तर त्या दिवशी खाण्याचा असा सपाटा सुरू केला की माझ्या पाककौशल्याची बातमी ऐकून बाबांनी संतापाने न जेवण्याचा निश्चय जर केला नसता तर आईसाठी मागे घासभर सुद्धा अन्न उरले नसते हो. दुसऱ्या दिवशी या खाण्याने आजोबांची पोटदुखीची व्यथा उपटून अखेर त्या प्रेमळ म्हाताऱ्याचा त्यातच अंत झाला. जाता जाता येथे एवढेच सांगणे योग्य वाटते की मी केलेल्या भाताचा पिंड देईपर्यंत म्हाताऱ्याच्या पिंडाकडे कावड्यांनी ढुंकून सुद्धा पाहिले नाही. असो, आता आपण स्वयंपाकघरातील सामान्य व्यवस्था पाहू. माझ्या एका भगिनीने म्हटले आहे की स्वयंपाकघरात आधी चांगला उजेड पाहिजे, ते स्वच्छ असावे वगैरे वगैरे. ही गोष्ट अगदी बरोबर आहे, परंतु या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याची तिची सूचना मात्र मला कबूल नाही. या वाचून स्वयंपाकघरातल्या साधारण व्यवस्थेखेरीज पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु स्थलसंकोचास्तव
येथेच आटोपते घेऊन मला माहीत असलेल्या मुख्य मुख्य पदार्थांच्या कृती आता देऊ लागतो. तर आता पहिली कृती, चापट पोळ्या. स्वतःच्या खेरीज दुसरी चांगलीशी पाठ घ्यावी. आपल्या हाताची बोटे नीट पसरून हात खूप जोराने त्या उघड्या पाठीवर आपटावा. असे 4-6 वेळा करावे. चांगल्या चापट पोळ्या होतात. धम्मक लाडू. वरच्याप्रमाणे फक्त हाताची चांगली भक्कम मूठ करावी. याच पदार्थाला कोठे कोठे मुष्टी मोदक असेही म्हणतात. हे दोन्ही पदार्थ वेळी अवेळी मुलांना द्यावयाला चांगले असतात. कणिक तिंबणे. हव्या तशा हाताने दुसऱ्यावर माराचा वर्षाव केला म्हणजे त्याची कणिक तिंबून निघते. हे फार आटाआटीचे पक्वान्न आहे. विहिणीची रेवडी. मोठ्या मानाने विहीणबाईंना बसावयास बोलवावे. शेजारच्या पाजारच्या बायकांना बोलावणे असावेच. मग वेळ पाहून उखाळ्या पाखाळ्या काढाव्या व घालून पाडून बोलावयास सुरुवात करावी. विहीण चांगली तापून निघेपर्यंत उणी पाणी काढावयाचे सोडूच नये. लवकरच साऱ्या बाया हसावयास लागतात व विहिणीची शोभा होऊन चांगली रेवडी होते. मात्र यात आपल्याकडे वरमाईपणाने नाते असले पाहिजे हो. अंगाचा तिळपापड. बहुतेक प्रकार वरच्या सारखाच. मात्र तिकडून ज्या दिवशी 2-4 स्नेही सोबती संध्याकाळी फराळाला बोलवायचे झाले असेल त्याच दिवशी हा पदार्थ करता येतो. ऐनवेळी चुलखंडात जिकडे तिकडे सामसूम पाहून तिकडच्या अंगाचा तीळ पापड होतो. पण 4 चौघांदेखत बोलावयाचे मात्र नाही. कदाचित दुसऱ्या दिवशी हा तिळपापड आपल्या अंगावर शेकून घ्यावा लागतो. मनातले मांडे. आपल्या जन्मजन्मांतरी मिळणार नाहीत असे दागिने अंगा खांद्यावर घालून आपण मिरवत असल्याची नेहमी कल्पना करीत बसावे. यालाच मनातले मांडे खाणे असे म्हणतात. गरिबांच्या संसाराला हा पदार्थ वाटेल तेव्हा करता येण्यासारखा आहे. घरादाराचे खोबरे. तिकडे पाटलाबाईसारखे एखादे व्यसन लागलेले पाहताच आपण वैतागाने चाकर माणसांवर घर टाकून माहेरची वाट धरावी. वर्ष 6 महिन्यात साऱ्या घरादाराचे खोबरे होते. हा पदार्थ जन्मात एखाद्या वेळेला करता येतो. अकलेचा कांदा. आपले चांगले 8-10 वर्षाचे पोर घ्यावे. त्याची तिन्ही त्रिकाळ सारखी वाखाणणी करावी. तो बोलेल ते त्याला बोलू द्यावे. तिकडून त्याच्यावर जरा रागवायचे झाले की पोराला पोटाशी धरून दिवसभर रडत बसावे. त्याचे भलभलते लाड मनापासून पुरवावेत. 1-2 वर्षात पोराचा चांगला अकलेचा कांदा तयार होतो. पुढे याला बाहेरच्या लोकांनी चांगला फोडून काढताना पाहिले म्हणजे मात्र खरोखरीच डोळ्यांना पाणी येते. गुळाचा गणपती. आपलेच 3-4 वर्षाचे पोर घ्यावे. त्याला नेहमी स्वयंपाकघरात बसवून ठेवावे. नेहमी त्याच्या हातावर गोडधोडाचे काहीतरी ठेवीत जावे. त्याला इकडची काडी तिकडे करू देऊ नये. शाळेत सुद्धा जाऊ देऊ नये. खायला हवे तसे घालावे, पण जागचा हलू देऊ नये. लवकरच बसल्या जागी मुलगा अगदी गुळाचा गणपती होतो. हा पुष्कळ वर्षे टिकतो. आता याशिवाय पोळ्या लाटणे, बर्फीची चटणी करणे, थंडा फराळ, पाठीचे धिरडे, हाडाची पूड, माणसांचे मेतकूट, डाळ शिजविणे, नाकाला मिरच्या लावणे, वाटाण्याच्या अक्षता, पुराणातील वांगी, वाटेल त्या कामाचा खिचडा वगैरे पुष्कळ लहान सहान पदार्थ सहज करता येण्याजोगे आहेत. परंतु स्थलसंकोचास्तव त्यांची माहिती देत बसणे शक्य नाही. तूर्त दिले आहेत तेवढ्या पदार्थांचेच माझ्या भगिनींनी मोकळ्या मनाने चीज केले म्हणजे स्वतःला धन्य समजेन. त्यांनी माझ्या या गुणाचे सहृदयपणाने कौतुक करावे. एवढेच या भोळ्या भाबड्या व गरीब भावंडाचे मागणे आहे. धन्यवाद.
राम गणेश गडकरींनी आपलं काव्यलेखन गोविंदाग्रज या टोपण नावाने केलं. तशी त्यांनी कविता लिहायला फार आधीच सुरुवात केली होती, परंतु त्यांचा खरा काव्य संसार 1911च्या आरंभी सुरू झाला. कैलासवासी तृणश्री कारखानीस आणि कवी भालचंद्र यांच्या सहकार्याने कवी केशवसूत यांच्या स्मरणार्थ तुतारी हे मासिक सुरू करायचं ठरलं. त्यासाठी सामग्री मिळवण्याच्या दृष्टीने 19 फेब्रुवारी 1911 या दिवशी काव्यचर्चेला वाहून घेतलेल्या एका मंडळाची स्थापना केली. तुतारी मंडळ हे त्याचं नाव, ज्याची सुरुवात त्यांनी स्वतःच लिहिलेल्या केशवसूत मेले या कवितेच्या वाचनाने केली. गोविंदाग्रजांची कविता ही कल्पकतेवर, स्वैर कल्पनाविलासावर आधारित असते आणि अलंकार प्रचूर असे होती. गोविंदाग्रजांची कविता किंवा काव्य म्हणजे कल्पनाप्रधान काव्याचा मराठीतला एक उत्तम नमुना आहे. त्यांनी एक लिहिलेली कविता आहे, राजहंस माझा निजला. ती आहे सन 1912 मधली. या कवितेत पहिल्या कडव्यापासून रूपकांची पखरण केली, परंतु ती आशयाशी एकजीव असल्यामुळे आकर्षक झाली. एका रूपकातून पुढची कल्पना, अशा प्रकारे ही कविता लिहिली गेली. जसं की मोतीमालेसोबत अश्रूंची माळ, या अश्रूंच्या माळेची सांगड वैजयंती माळेशी आणि वैजयंती माळेमुळे वैकुंठेश्वर विष्णू, त्यातून कौस्तुभमणी, त्याचं कोंदण आणि राजहंस हा त्या अश्रुरूपी वैजयंती माळेमधला कौस्तुभमणी ठरला आणि आईचं हृदय हे त्या कौस्तुभाचं कोंदण ठरलं. आपल्या ग्रुपमध्ये खूप वेगवेगळे कलाकार आहेत. त्यांनी खूप छान छान कविता या आपल्या अंकासाठी सादर केल्या आहेत. सुषमाताई दळवी आणि स्मिताताईंनी आपल्या लहेजामध्ये राजहंस माझा निजला ही कविता फार सुंदर तऱ्हेने सादर केली. अप्रसिद्ध गद्य कविता भांबूराव आणि दाणेवाला या दोघांमधला संवाद शार्दूल विक्रीडित वृत्तातला आहे. हे संवादरूपी काव्य सुजाताताईंनी फार सुंदर पद्धतीने सादर केले. अगदी सिद्धहस्त कवींना देखील लिहायला बसल्यावर काही लगेच सुचेल असं सांगता येत नाही. अशाच एका परिस्थितीत गडकरींनी कविता करण्यासाठी शब्द सुचव म्हणून खुद्द कवितेलाच गळ घातली आणि त्या शब्दांचीच 22 कडव्यांची सुंदर कविता झाली. कवितेला पाचारण आपल्या सुजाताताईंनी मूळ आशयाला धक्का लागू न देता मोजक्या कडव्यात ती फार छान सादर केली. काव्यलेखनातला एक प्रकार आहे फटका. यात गद्य आणि पद्य या दोन्हींचा समावेश असतो. याच काव्य प्रकारातली गोविंदाग्रजांची प्रसिद्ध कविता आहे प्रेम आणि मरण. आपल्या ग्रुपमधले अशोक काका कुलकर्णी, जे स्वतः एक ज्येष्ठ कवी आहेत, त्यांनी तिचं अतिशय समर्पक अभिवाचन केले. गोविंदाग्रजांच्या पिंपळपान या काव्यसंग्रहातील एक वेगळ्या धाटणीची कविता आहे फुले वेचिली पण. डॉक्टर वैशाली जहागीरदार यांनी ती आपल्यासमोर गाऊन सादर केली. गोविंदाग्रज यांनी निसर्ग कविता देखील लिहिली आहे. यातलीच एक आहे नदीस पूर आलेला पाहून. ही कविता त्यातल्या जाया आणि जाया सारख्या शाब्दिक बारकाव्यांसह सुंदर तऱ्हेने सादर केली आहे प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री रेखाताई बैजल यांनी. गडकरींनी विनोदी लेखनही विपुल केले. त्यांची चिंतातूर जंतू ही कविता त्याचं उत्तम उदाहरण आहे. ती पण ऐकूया रेखा त्यांच्या आवाजातून. स्मिताताई आपल्यासमोर एक खूप छान कविता घेऊन येत आहे, ज्याच्यामध्ये गडकरींचं महाराष्ट्र प्रेम आणि देशप्रेमही दिसून येतं. त्यांनी श्री महाराष्ट्र गीत हे आपल्यासमोर अगदी जोशात सादर केले.
नमस्कार, मी सुषमा दळवी. 23 जानेवारीला भावबंधन हा राम गणेश गडकऱ्यांच्या लिखाणावर आधारित अंक आपल्या मृणाल गोसावी संपादन करतायत. सगळ्यात प्रथम मी त्यांना खूप शुभेच्छा देते. आपल्या आविष्कार ग्रुपचा हा 10वा अंक खरंच वाटत नाहीये. या अंकाला यशस्वी करण्यासाठी तुम्हा सगळ्या सभासदांचे मी खूप खूप आभार मानते आणि तुम्हाला यापुढच्या अंकांसाठी खूप शुभेच्छा देते. आज या अंकामध्ये 1912 साली प्रकाशित झालेली राम गणेश गडकरी यांची खूप 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 प्रसिद्ध कविता राजहंस माझा निजला ही वाचण्याचं धाडस मी आपल्यासमोर करते आहे. काही चुकलं तर माफ करा. धन्यवाद. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. दुर्दैव नगाच्या शिखरी नवविधवा दुःखी आई. ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही. जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई. हे कुणी कुणा सांगावे, आईच्या बाळा ठावे, प्रेमाच्या गावा जावे. मग ऐकावे या बोला, राजहंस माझा निजला. मांडीवर मेले मूल, तो हृदया धक्का बसला. होऊनी कळस शोकाचा भ्रमतीच्या मानसी बसला. मग हृदय बधिरची झाले, अति दुःख थिजवी चित्ताला. ते तिच्या जीवाचे फूल मांडीवर होत मलूल, तरी शोके पडूनी मूल. वाटतची होते तिजला, राजहंस माझा निजला. जनचार भोवती जमले, मृत बाला उचला याला. तो काळनाथ निधनाचा हतभागी मना आठवला. तो प्रसंग पहिला तसला, हा दुसरा असा असला. ते चित्र दिसे चित्ताला, हे चित्र दिसे डोळ्याला, निज चित्र चित्त नयनाला. मग रडूनी वदे ती सकला, राजहंस माझा निजला. करू नका गलबला अगदी, लागली झोप मम बाळा. आधीच झोप त्या नाही, खेळाचा एकच चाळा. जागताच वाऱ्या सरसा, खेळाचा घेईल आळा. वाजवू नका पाहुल, लागेल तयाचा हुल. झोपेचा हलका फुल, मग झोपायाचा कुठला, राजहंस माझा निजला. हे दूध जरासा प्याला, आत्तासा कोठे निजला. डोळ्याला लागे डोळा, का तोच भोवती जमला. जा नका उठवू वेल्हाळा, मी ओळखते हो सकला. तो हिराच तेव्हा नेला, हिरकणीसा आता टपला. परी जीवा पलीकडे याला, लपवी न एकची सरला. राजहंस माझा निजला. का असले भलते सलते, बोलता अमंगळ याला. छबकड्यावरुनी माझ्या या ओवाळुनी टाकुनी सकला. घेते मी पदरा खाली, पाहूच नका लढीवाळा. मी गरीब कितीही असले, जरी कपाळ माझे फुटले. बोलणे तरीही असले, खपणार नाही हो मजला. राजहंस माझा निजला. हे असेची सांगूनी मागे, नेलात जीवाचा राजा. दाखविलाही फिरुनी नाही, नाहीत का तुम्हा लाजा. हा असा कसा दृष्टावा, कोणत्या जन्मीचा दावा. का उगीच गळा कापावा, पाहुनी गरीब कोणाला. राजहंस माझा निजला. हे काळे कुरळे केश, खेळतात डोक्यावरती. ही दृष्टी पहा मम वदनी, नेहमी अशी की असती. हे तेज अशा रत्नांचे झाले का आहे कमती. कानात नाचती डूल, तोंडावर हसरे फूल. जीवाची घालुनी झूल, मी असाच झाकीन याला. राजहंस माझा निजला. या अर्ध्या उघड्या नयनी, बाळ काय पाहत नाही. या अर्ध्या उघड्या तोंडी, बाळ काय बोलत नाही. अर्थाशा या हसण्याचा मज माझा कळतो बाई. हे असे हसे मुखावर नाचे, जणू बोल दुग्ध पानाचे.
की मुक्या समाधानाचे, इतुकेही कळेना कुणाला, राजहंस माझा निजला. या माझ्या मानस सरशी सारखे प्रेम जळवाही, त्या तरंग लहरींवरती राजहंस पोहत राही. सारखा पोहुनी दमला, मग मला भुकेला पाही. नयनांच्या शिंपांमधुनी अश्रूंचे मौक्तिक सुमणी, मी दिले तया काढुनी. मोत्यांचा चारा असला राजहंस माझा निजला. ते वैकुंठेश्वर गेले पदी त्यांच्या अर्पायाला, ही अखंड या अश्रूंची वैजयंती मोहनमाळा. मी करीत असे केव्हाची धरुनिया उराशी बाळा, कौस्तुभ हा माळे मधला हृदयाचे कोंदण याला. तो चोराया का आला, दैत्याहुनी दैत्याची झाला, राजहंस माझा निजला. हे असे जाहले म्हणता तरी देवची निजला का हो, जरी निर्दय होऊनी निजला आळवी न फोडुनी टाहो. की असा पोटाचा गोळा पोटातची देवा राहो, ही कुराड आकाशाची मजवरती पाडा याची, नाहीच कल्पना याची हा तुमचा कावा सगळा, राजहंस माझा निजला. जरी दूत यमाचे आले लाडक्यास या न्यायाला, ते निष्ठुर असले तरीही भुलतील पाहुनी आला. हृदयाचे होऊनी पाणी लागतील चुंबायाला, मी मुका असा घेताना हा पहा पुन्हा हसला ना. का का अशा फिरविता माना, सुख खुपे काय डोळ्याला, राजहंस माझा निजला. हे सर्वस्वाचे फूल त्या भोवती झाला गोळा, मी बघते कधीची आहे त्यावरती तुमचा डोळा. एकदा करावा त्याचा वादाने चोळा मोळा, सर्वांच्या मनीचा लाहो हाच ना स्पष्ट बोला हो. मी इतकी वेडी का हो, की हेही कळेना मजला, राजहंस माझा निजला. जरी होऊ नये ते झाले तरी सोडणार नाही, पाळ नाही ऋत तो ज्याला प्रेमे जरी निजवी आई. तो देह खाच तकडात, छे नको नको ग बाई. हृदयाची खडुनी खाच झाकीन मी बाळ असाच, दुःखाचे फत्तर साच. जा जाऊनी सांगा काळा, राजहंस माझा निजला. जरी काळाचाही काळ बाळाला न्याय आला, तरी नाही मी द्यायची या जीवाच्या जीवाला. सारखी गाऊनी गाणी निजविन कल्पवर याला. जा करा आपुले काळे माझेही दमले डोळे, प्राणांचे पसरुनी जाळे मी निजते घेऊनी आला, राजहंस माझा निजला. सांगुनी असे सकलांशी मृत बाळा उराशी धरुनी, तन्मुखी स्वमुखी ठेवूनी चुंबिले एकदा फिरुनी. पाहिले नीट निरखोनी झणी ती ही गेली निजोनी, मग पुन्हा कधी ती उठली जाणीव कुणाही कुठली. परिमती या प्रश्ने हटली बोलेल कोण या बोला, राजहंस माझा निजला. मग माता पुत्रांवरी त्या तरु गाळती कोमल पाने, ढाळती लता निज सुमने पशुपक्षी रडती गाणे. दश दिशा दगड ही कढती मन दुभंगुनी शोकाने. दुमदुमते स्थळते अजूनही त्या एकच करुणा गाणी. जा जाऊनी ऐका कानी, ऐकाल याच बोलाला, राजहंस माझा निजला, राजहंस माझा निजला. धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुजाता मोघे. राम गणेश गडकरी यांच्या शताब्दी वर्षानिमित्ताने आपण जो खास अंक काढतो आहोत त्यात हे माझे योगदान. राम गणेश गडकरी हे मराठी भाषेतील सुप्रसिद्ध साहित्यिक, भाषाप्रभू. त्यांना मराठीतील
शेक्सपियर असं म्हणत असत. बाळकराम या टोपण नावाने त्यांनी विनोदी लेख लिहिले. नाटककार गडकरी हे तर सुप्रसिद्ध होतेच. त्यांची नाटकं अतिशय गाजली. त्यांच्या नाटकातील भागांचं सादरीकरण आपले मित्रमैत्रिणी करतीलच. मी कवी राम गणेश गडकरी म्हणजे गोविंदाग्रज यांच्याबद्दल बोलणार आहे. वाग्वैजयंती हा गडकऱ्यांचा एकमेव काव्यसंग्रह. त्यातील कवितांचं वैविध्य लक्ष वेधून घेणारं आहे. मुक्त छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, म्हणजे अगदी आर्या आणि शार्दूल विक्रीडित अशा मध्ये सुद्धा त्यांनी रचना केल्या आहेत. आणि 4 ओळींच्या कवितेपासून ते 10 पाने भरतील एवढ्या दीर्घ कवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी हाताळले आहेत. कवितांची पार्श्वभूमी एखाद दुसऱ्या परिच्छेदात सांगून नंतर कविता पेश करण्याची त्यांची एक खास विशिष्ट पद्धत होती. त्यामुळे त्यांची कविता वाचकांच्या मनात अधिक खोलवर ठसते. त्यांची अर्पण पत्रिका ही थोडीशी वेगळी आहे, म्हणून मी वाचून दाखवते. छोटीशीच आहे, ऐका हां. अर्पण पत्रिका. सच्चित रुद महत आनंद पदवी प्रदान वदान्या, प्रीतीची पवित्रता, चिरंतनाची चरित्रता, सृष्टीची सचित्रता, विश्वाची विविधता, अनंताची अगाधता, ईश्वराचे अस्तित्व या सर्वांच्या अचल ऐक्याची प्रत्यक्ष निदर्शना, भूतकालातली भावजीवना, वर्तमानातली वरतराशा, भवितव्यातील भाग्यदेवी, हृदयाची स्फूर्ती, इच्छेची पूर्ती, मांगल्याची कीर्ती, श्री हृदय शारदा ही सर्वस्वाने अर्पिलेली वाग्वैजयंती सदैव कंठात धारण करो. गोविंदाग्रज. थोडी वेगळी वाटली म्हणून मी ही अर्पण पत्रिका वाचली. मराठी कवी, नाटककार, विनोदी लेखक होतेच. गोविंदाग्रज कवी राम गणेश गडकऱ्यांनी गोविंदाग्रज या टोपण नावाने 138 कविता लिहिल्या आहेत. त्यांचा जन्म 1885 आणि त्यांनी पहिली कविता केली 1896 रोजी, म्हणजे ते केवळ 11 वर्षांचे होते. त्यांची ते कवितेचं नावच आहे माझी पहिली कविता. त्यांनी कंसामध्ये परिचय लिहिला आहे. आमचा एक वृद्ध गुजराती शेजारी रोज दुपारी जेवण झाल्यावर आमच्या घरी येऊन गप्पा गोष्टी सांगत बसत असे. त्यांचे पुढील आर्येत वर्णन केलेले आहे. माझे वडील बंधू तीर्थरूप विनायक गणेश गडकरी यांनी त्या काव्याला थोडी मदत केली होती. आर्या अशी आहे. चष्मा लावूनी डोळ्या, डोकीस पागोटी तांबडी घाली, काठी टेकीत टेकीत येऊनी बैसे पथारीच्या खाली. ही एवढीच 2 ओळींची त्यांची पहिली कविता होती. राम गणेश गडकरी यांची एक अप्रसिद्ध गद्य कविता अशी आहे. भांबूराव आणि दाणेवाला यांच्यातील संवाद. भांबूराव. आंबेमोहर काय भाव? दाणेवाला. असडी 27ने दिला. हा त्यांच्यातला असा संवाद आहे. तो त्यांनी शार्दूल विक्रीडित वृत्तात कसा गुंफला आहे बघा. हं, मला हे वाचताना खूप मजा येते, कारण शाळेत 5वी-6वीत असताना शार्दूल विक्रीडित आम्ही ज्या चालीत वाचायचो त्या चालीतच मी हा वाचण्याचा प्रयत्न केला आहे. मजा येईल, ऐका. हं. आंबे मोहर काय भाव असडी 27ने दिला, बोला एकच गोष्ट हा मन दिला, आत्ताच गो माजीला, जातो माल जरा पहा तर खरे, भावात 26 घ्या, 25.5 द्या, ह घ्या किती कसा, पल्ला चला माप घ्या. त्यांची पुढली कविता मी सिलेक्ट केली आहे, ती म्हणजे खूप प्रसिद्ध अशी राजहंस माझा निजला. आपलं लहान बालक मृत्यूशय्येवर असताना मातेची मनस्थिती राजहंस माझा निजला या कवितेत गडकऱ्यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनस्थिती तयार होते.
परिचय असा आहे. पती निधनानंतर अल्पावधीतच बापडीवर एकुलत्या एका मुलाचे निधन पाहण्याचा प्रसंग आल्यावर आणि मग कविता आहे. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. गडकऱ्यांची आणखी एक सुप्रसिद्ध कविता म्हणजे मरावे परी पहिले चुंबन घ्यावे. त्यांची पुढली कविता मला आवडलेली म्हणजे ते कवितेला उद्देशून त्यांनी कविता केली आहे. कविता त्यांना मला ती खास आवडली कारण प्रत्येक कवीचं मनोविश्व त्यांनी उभं केलं आहे. कविता करायची तर आहे पण शब्द सुचत नाहीत म्हणून कवितेला त्यांनी पाचारण केलं आहे आणि नंतर कविता सुचल्यानंतर कसे भाव बदललेत ऐका. हां, परिचय असा आहे. एका रविवारी काही मित्रांना एक कविता देण्याचे ठरले होते. मुदत सरत आली पण कविताच सुचेना. तेव्हा कवितेस हे पाचारण केले होते. वस्तुतः ही कविता 22 कडव्यांची आहे. घाबरू नका, मी सगळी काही वाचत नाही आहे, पण कवितेला बोलावण्यासाठी त्यांनी कविता केली आणि तीही 22 कडव्यांची. जरा वेगळी वाटली त्यामुळे मी ही सादर करते आहे. कविता सुचत नसताना कवीला काय वाटतं आणि कविता सुचल्यानंतर त्याला कसा आनंद होतो. मी अगदी थोडक्यात काही कडवीच वाचते आहे, ऐका. हां, दुसऱ्या भागात राम गणेश गडकर यांनी कवितेला बोलावण्यासाठी पाचारण करण्यासाठी लिहिलेली ही कविता काही सिलेक्टेड कडवी वाचते आहे. ये 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 आता ये कविते, नको छळू याहुनी माते. रसिक मित्र हे जमले भवती, रविवारही गेला. घटका घटका भरत चालली, सरत वायदा आला. पाहू कोठे कविते तुझला, मूढा सम झालो. नेत्र मनाचे फाडून तुझला, शोधाया मी झटलो. काव्यशून्य देहाला विटला, ध्यास तुझा मोठा. वायुरूप हा आत्मा, श्वासे धावत 12 वाटा. कोठे बससी कैसी अससी, केव्हा येसी कविते. ये ये देतो मोबदला तुझ, वस्तू कोणती. हाय हाय का येशीन अजुनी, त्रिखंड धुंडून झाले. तुझ विरहित मम हृदयी रमाया, परब्रह्म बघ भ्याले. असं कविता सुचत नाही आहे म्हणून व्याकुळ झाल्याने त्यांनी 15 कडवी लिहिली आहेत आणि नंतर कविता सुचल्यावर कसं शब्द बदलतात आणि चालही बदलते ऐका. हां, तो नाद विलक्षण उठले, हृदय मम भरले, चालही बदले. खुण तो मनाला पटली, की कविता देवी हसली. जी सदाच या हृत पटली, अंतर्दृष्टीसी दिसली. देवी फार मला हसली. त्या हसण्याचे नाद निघाले, तन्मयता जमली. हा हृदय वसंतची भला, काय बहरला, जीव उमलला. हृदयाचा केला डोला, कवितेने आत्मा ओला. त्यावरी बसुनी घे झोला, खोला खोला हृदयपटा. ह्या कवितेचा पूर, कवन भुवन हे कवनची जीवन, प्या महापूर. अशी ही त्यांची 22 कडव्यांची कविता आहे, केवळ कवितेला बोलावण्यासाठी. यावत जीव त्यांनी पुढली त्यांची कविता आहे माझा मृत्यूलेख. ही त्यांनी कविता लिहिली आहे एप्रिल 1918 साली आणि जानेवारी 1920 साली त्यांचं देहावसान झालं. कविता आहे माझा मृत्यूलेख. यावत जीवही काय मी न कळले, आप्तांप्रती नीटसे. मित्रांतेही कळे न गूढ, न कळे माझे मलाही तसे. अज्ञाता मरणोत्तर प्रकटते, होईल तू ते कसे. कोठे आणि कधीतरी जगती मी, होऊन गेलो असे. म्हणजे कवी किती द्रष्टा असतो हे यावरून लक्षात येईल. त्यांची शेवटची कविता होती जीवास बोध. शिवोहम शिवोहम शिवः केवलोहम. जसे पाहिले त्वा पराजीव जाता, तसे पाहणे आपणासीही आता.
तुला कर्म साक्षीत्व आले निदानी, त्रिवाचा करी बोध हा रामवाणी. ही दोनच कडवी आहेत आणि ही कविता अपूर्ण आहे. ही त्यांची शेवटची कविता होती. गडकर यांनी आपले गुरु श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना लिहिलेलं एक पत्र मी वाचून दाखवते. म्हणजे इतक्या थोर लेखकाचं लीनपणा दिसून येतो, विनयशीलता दिसून येते, म्हणून मी हे पत्र सिलेक्ट केलं आहे. माझे परमपूज्य लेखनगुरू, स्वतंत्र शक्तीचे नाटककार, प्रतिभासंपन्न कवी, मार्मिक टीकाकार, कुशल विनोद पंडित व विद्वान निबंधकार राजमान्य राजश्री श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, BA LLB, वकील, खामगाव. संगीत वीरतनय, मूकनायक, गुप्त मंजुष, मतिविकार, प्रेमशोधन व वधूपरीक्षा या नाटकांचे व सुदाम्याचे पोहे या लेखसंग्रहाचे कर्ते यांस गुरुवर्य तात्यासाहेब, माझ्यासारख्या विषम स्थितीतल्या आणि अदृश्य योग्यतेच्या मनुष्याला आपण आज इतकी वर्षे उदार हृदयाने बरोबरीच्या मित्रपणाचा थोर मान देत आलात. वेळोवेळी माझ्या चुकल्या बालबुद्धीला वडीलपणाने समुपदेशन करीत आला. कधीमधी उच्छृंखलपणाने माझ्याकडून आपला उपमर्दन झाला असता त्यांचीही बंधुप्रेमाने क्षमाच करीत आला. आजवर मी लिहिलेल्या वेड्यावाकड्या शब्दांचे पितृतुल्य प्रेमाने प्रोत्साहनपर कौतुकच करीत आला. याप्रमाणे 1 ना 2 हजारो उपकारांचे आज एक समयावच्छेदे करून स्मरण होऊन अंतःकरण कृतज्ञतेने उचंबळून येत आहे. आणि त्या कृतज्ञतेचे अश्रूच आज मी सानंद भक्तिभावाने आपल्या परमपूज्य चरणी वाहत आहे. माझ्या संबंध पुस्तकाची आपण लिहिलेल्या एखाद्या शब्दा इतकी सुद्धा किंमत नाही हे मी जाणून आहे. पण हा प्रश्न योग्यतेचा नाही. गोपाळ बाळाने भक्तिभावाने वाहिलेल्या फत्तराची फुले झाली. या कथेत ऐतिहासिक सत्य मात्र खास आहे. तोच प्रकार कृतज्ञतेचाही. आपलेच लेख वाचून मला हे 4 शब्द लिहिता आले, तेव्हा यात जे चांगले असेल ते आपलेच आहे, त्याचा आपण स्वीकार करालच. आणि जे वाईट आहे त्याचे तरी क्षमापूर्ण उदारतेने कौतुक आपल्या इतके दुसरे कोण करणार. तारीख 20 डिसेंबर 1912. आपला कृपाभिलाषी, फर्ग्युसन कॉलेज, पुणे. राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी यांचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांनी चिमुकली इसापनीती हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक अवघ्या 10 पानांचं आहे. त्यात 10 गोष्टी आहेत. त्याचं वैशिष्ट्य असं की लहान मुलांसाठी या गोष्टी आहेत आणि प्रत्येक गोष्ट जोडाक्षर विरहित आहे. म्हणजे नुकतीच अक्षर ओळख झालेल्या मुलालाही वाचता येईल इतकं सहज सोपी पद्धतीने त्यांनी ह्या गोष्टी लिहिल्या आहेत. म्हणजे एवढा भाषा संपन्न थोर लेखक लहान मुलांसाठी किती सहज गोष्टी लिहिल्या आहेत. खरं म्हणजे मला त्यातली एखादी गोष्ट वाचायला खूप आवडली असती. म्हणजे ती सुप्रसिद्ध गोष्ट आहे सिंह आणि उंदीर. अशी एखादी गोष्ट मला वाचून दाखवायला खूप आवडली असती. पण विस्तार भयास्तव मी आता ती इथे वाचत नाही. मला माहिती आहे माझं हे सादरीकरण थोडंसं लांबलं आहे, पण तरीही मी नाटककार राम गणेश गडकरी या त्यांच्या भूमिकेला स्पर्शही केला नाही, कारण ते इतर मित्रमैत्रिणी सादर करतीलच. थँक्यू. नमस्कार, मी अशोक कुलकर्णी. आविष्कार आयोजित मृणाल गोसावी संपादित राम गणेश गडकरी यांच्यावरील भावबंधन या अंकासाठी मी राम गणेश गडकरी यांची प्रेम आणि मरण ही कविता सादर करत आहे. राम गणेश गडकरी गोविंदाग्रज या नावानं कविता सादर करत असत. त्यांची ही कविता आहे प्रेम आणि मरण. ही फटका या प्रकाराची आहे. यात गद्य आणि पद्याचं मिश्रण असतं. ही कविता आहे प्रेम आणि मरण. हिची सुरुवात होनाजी बाळा यांच्या 2 ओळींनी होते. होनाजी बाळा लिहितात, जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी, धड घालून प्राण देतो दीपकाचे वरी. होनाजी बाळा. कुठल्याशा जागी देख, मैदान मोकळ एक पसरले,
वृक्ष थोर एकच त्यात, वाढला पुऱ्या जोमात सारखा. चहूकडेच त्याच्या भोवते, गुडघाभर सारे जगते तेथले. झुडपेच खुरट इवलाली, मातीत पसरल्या वेली माजती. रोजती कैक उपजती, आणखी मरती. नाही त्या गणती, दादही अशांची नव्हती त्याप्रती. त्यासाठी मैदानात किती वेली तळमळतात सारख्या. परिक्रमाचे विंदान, काहीतरी असते आन चहूकडे. कोणत्या मुहूर्तावरती, मेघात वीज लखलखती नाचली. त्या क्षणिया त्याच्या मनी, तरंगती जणी गोड तरी जहरी. प्रीतीच्या नवथर लहरी न कळता. तो ठसा मनावर ठसला, तो घाव जिव्हारी बसला प्रीतीचा. वेड पुरे लावी त्याला, गगनातील चंचल बाला त्यावरी. जाती धर्म त्याचा सुटला, संबंध जगाशी तुटला त्यापुढे. आशाही कोठली काही, राही नाही सारखा जाळी ध्यास. त्यास तिने काळी एक तो. मुसळधार पाऊस पडला, तरी कधी टवटवी त्याला येईना. जरी वारा करी थैमान, तरी हले न याचे पान एकही. कदा कळ्याही आल्या, नत फुलल्या काही केल्या परी कधी. तो योग खरा हटयोग, प्रीतीचा रोग लागला ज्याला. लागते जगावे त्याला हे असे. ही त्याची स्थिती पाहुनिया, ती दीड वितीची दुनिया बडबडे. कुणी हसे कुणी करे कीव, तडफडे कुणाचा जीव त्यास्तव. कुणी दयाई त्यावरी करती, स्वर्गस्थ देवमनी हसती त्याप्रती. निंदती कुणी त्याप्रती, नजर चुकविती भीतीही कोणी. जड जगास अवजड गोणी होई तो. इश्काचा जहरी प्याला, नशिबाला ज्याच्या आला हा असा. टोकाविन चालू मरणे, हे त्याचे होते जगणे सारखे. हृदयाला फसवून हसणे, जीवाला नकळत जगणे वरीवरी. पटतना जगी जगपणा, तरी त्याची आमना भाव त्या टाकी. देवातील दगडत बाकी राहतो, या परी तपश्चर्याती. किती झाली न तिला गणती राहिली. इंद्राच्या इंद्रपदाला, थरकाप सारखा सुटला भीतीने. आश्चर्य ऋषिगण दाटे, ध्रुवबाळा मत्सर वाटे पाहुनी. तो स्वतः तपो देवता काल संपता, प्रकटली अंती. वरंब्रूही झाली वदती त्याप्रती. तपफळास आले पाही, मागजे मनोगत काही यावरी. हो चिरंजीव लवलाही, कल्पवृक्ष दुसरा होई नंदनी. रळीच्या वटवृक्षाचे, जमळेल पदभाग्याचे तरुवरा. तो वदे देवी सर्वदे हेच एकदे. भेटवी मजला जीवीच्या जीवाची बाला एकदा. सांगती हिताच्या गोष्टी, देवांच्या 33 कोटी मगतया. ही भलती आशा बारे, सोडी तू वेड हे सारे घातकी. स्पर्शासह मरणई आणि, ती तुझ्या जीवाची राणी त्या क्षणी. ही अशी शुद्ध राक्षसी काय मागसी, माग तू काही. लाभले कुणाला नाही जे कधी. तो हसे जरा उपहासे, मग सवेच बदला त्रासे त्याप्रती. निष्प्रेम चिरंजीवन ते, जग दगडालाही मिळते धिकतया. क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा मग पुढे. निग्रहे वदती शब्द हे अधिक आग्रहे, जीव आवरणी ध्यानस्थ बैसला फिरणी वृक्ष तो. तो निग्रह पाहून त्याचा, निरुपाय सर्व देवांचा जाहला. मग त्याला भेटायाला, गगनातील चंचल बाला धाडिली. धावली उतावळ होत, प्रीतीची जाळती ज्योत त्याकडे. कडकडे त्यावरी पडे स्पर्श तो घडे. वृक्ष उन्मळला, दुभंगून खाली पडला त्या क्षणी. दुभंगून खाली पडला, परी पडता पडता हसला एकदा. हर्षाच्या यौन लहरी, फडफडुनी पाने सारी हसली. त्या कळ्या सर्वही फुलल्या, त्या कळ्या सर्वही खुलल्या त्या कायम खुलल्या अजूनही. तो योग खरा हट योग प्रीतीचा योग. तो योग खरा हट योग प्रीतीचा रोग. लागला ज्याला, लाभते मरणही त्याला हे असे. तो योग खरा हट योग प्रीतीचा रोग. लागला ज्याला, लाभते मरणही त्याला हे असे. गोविंदाग्रज सादर करताय अशोक कुलकर्णी. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली जहागीरदार. आविष्कार ग्रुपच्या आपल्या सर्व सदस्यांना नम्र अभिवादन करते.
राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज. मराठी सारस्वतांच्या मांदियाळीमधील लखलखत माणिक. गोविंदाग्रज या नावानं वाग्वैजयंती आणि पिंपळपान यामधील आशयघन कवितांचं लेखन त्यांनी केलं. बाळकराम या नावानं सकाळचा अभ्यास यांसारखे प्रसन्न निर्मळ विनोदी लेखन सुद्धा केलं. आणि राम गणेश गडकरी या नावानं अजरामर अशी एकच प्याला, प्रेम संन्यास, वेड्यांचा बाजार, राजसन्यास अशी मराठी रंगभूमी समृद्ध करणारी अनेक नाटके सुद्धा लिहिली. अशी नाटकं लिहिणारी सरस्वतीच्या दरबारातील एक अनमोल रत्न म्हणजेच राम गणेश गडकरी. फक्त 34 वर्षांचं आयुष्य लाभलेले अल्पायुषी ते, पण जगणे आणि लिहिणे कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले, ज्यांच्या नावानं महाराष्ट्रात चक्क साखर कारखाना उभारला गेला, असे कदाचित एकमेव साहित्यिक ते असावेत. आज त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांना अभिवादन म्हणून त्यांचीच पिंपळपान या कविता संग्रहातील एक कविता फुले वेचिली पण आपल्यासमोर सादर करत आहे. फुले वेचिली पण. पन्हाळगडचा पठार सगळा घालून पाया खाली, फुले जमविली तऱ्हे तऱ्हेची जी जी हाती आली. शेवंतीचा गेंद हासरा शुभ्र मोगरा फुलला, मदन बाण हा पाहुनी असला, पुष्प बाणही भुलला. नाजूक जाईंची ही बाळे, गुलाब ताजा छान, हिवलाली रान फुलेही रंगे हरिती भान. ही तुळशीची मंजुळ तैसा सबजा महम्मदाचा, भूकमळे ही अनंत फुलता औरच वास तयांचा. किती आणखी सांगू नावे आणि कशाला नुसती, हेच पुरे की सगळी होती जीवासे मुसमुसती. फुलवंतीने ओंजळ माझी भरुनी लागेशी ग, सुगंधी सौंदर्याचा नाचे हातावरती ढीग. काव्यभराने तरुण नयन हे नवतेजाने न्हाले, प्रणय रसाने हृदयी माझे उचंबळून वर आले. फुले वेचिली पण आताही द्यावी कोणा लागी, राक्षस वृत्ती स्मरण देवता क्षणात जागी झाली. हतभागी हा जीव एकला, प्रीती देवता नाही. मोडून पडले हृन्मय मंदिर शतधाघाताही. निष्प्रेमाचे जीवन माझे वृक्ष चिंतनी जावे. संकल्पची हा वरला ठरला, का ते दैवा ठावे.
काठ्यांवरिया कोमल हृदया टाकुणी देवा क्रूर. कुठे फुलांची धनीन माझी दिली दवडुनी दूर. कृतकर्माची फळे भोगणे अवश्य जीवा जगिया. गुदस्त ते गुलदस्त नको ते पुन्हा पुन्हा मनियाया. अभंग निश्चय अशा प्रकारे कितीदा जरी मी केला. या पुष्पासम मृदु ही कारणे दुभंगती परित्याला. वृत्ती पावरी झाली आतल्या आत बिचारी रडली. जीवांची नयनातुनी पुष्पे त्या पुष्पांवरी पडली. जीव जाहला जडती हाती पुष्पे ही जड झाली. फुले वेचली पण आता मी देतो टाकुणी खाली. चिरमृताला हवा कशाला हा कसला हव्यास. जिवंत फुलवंतीचा असला दुःखप्रद सहवास. डोळे असुनी अंध साकुणी तुडविलया ना पायी. रसिक कुणी प्रेमाध उचलुनी अर्पिल रमणी हृदयी. ज्या देवाने असे मांडिला असला निष्ठुर खेळ. असेल त्याला बसवायाचा तसाच काहीसा मेळ. त्याची त्याला फेकुणी देतो हे ब्रह्मार्पणमस्तु. कुठेही पडता पावतील त्या विश्वचित्यांचे वास्तू. नाजूक असली फुले अशाया माझ्या हृदयासाठी. देवाजवळी दाद मागतील लागुणी त्यांच्या पाठी. देत उधळुनी फुले अर्पिता देवाचा होकडेही. गोविंदाग्रज तसे फुलेही रसिका तुम्हा देई. रसिका तुम्हा देई. नमस्कार रसिक हो. गोविंदाग्रजांच्या 2 कविता मी आज वाचते आहे. पहिली कविता आहे त्यांच्या विनोदी लेखनाची चुणूक दाखवणारी. काही लोकांना उगाचच चिंता करायची सवय असते आणि त्यांच्या त्या चिंतेला कवी प्रत्येक कडव्यामध्ये शेवटी एका ओळीमध्ये उत्तर देतात. तर चिंतातुर जंतू. का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला. का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला. अहो काय म्हणावे त्या देवाला. वर जाऊन म्हणजा त्याला. वर जाऊन म्हणजा त्याला. तेज रवीचे फुकुट सांडते
तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या. उधळणुकती बघवत नाही, उधळणुकती बघवत नाही. डोळे फोडून घेच गड्या. अहो हिरवी पाने उगाच केली झाडावर इतकी काही. हिरवी पाने उगाच केली झाडावर इतकी काही. मातीत त्यांचे काय होत असे, अहो मातीत त्यांचे काय होत असे. मातीस मिळून जा पाही. पुराबरोबर फुकटावारी पाणी हे वाहून जाते. पुराबरोबर फुकटावारी पाणी हे वाहून जाते. काय करावे जीव तळमळे उडी टाकत्या पुरातरे. ही जीवांची इतकी गर्दी, ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे कारास्त. भरती मूर्खांचीच होत ना, भरती मूर्खांचीच होत ना. एक तूच होसी जास्त. देवा तो विश्वसंसार राहू द्या, देवा तो विश्वसंसार राहू द्या. राहिला तरी या चिंता जंतूंना एकदा मुक्ती तुम्ही द्या परी, एकदा तुम्ही मुक्ती द्या परी. धन्यवाद. या दुसऱ्या कवितेस एक संदर्भ आहे. मुठा नदीला खूप पूर आला होता आणि ते पुराचं पाणी पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिरात शिरलं होतं आणि ते पाहून गोविंदाग्रजांनी ही कविता लिहिली. रसिक हो, गोविंदाग्रजांची नदीस पूर आलेला पाहून ही निसर्ग कविता मी वाचते आहे. त्यांचं निसर्गवर्णन इतकं सुंदर होतं की आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहतो आणि मानवी भावना त्यांनी निसर्गावरती खूप छान अशा थोपलेल्या आहेत त्याच्यावरती. तर आणि शब्दांचे जे खेळ आहेत ते सुद्धा फार सुंदर याच्यामध्ये आहेत. म्हणजे जाया म्हणजे पत्नी आणि जाया म्हणजे निघाली. तर हे शब्द आपल्याला त्या तऱ्हेने वाचावे लागतात. हे जुनं मराठी आहे, थोडंसं आपल्याला अवघड जातं, पण तरी ती कविता मी वाचते. नदीस पूर आलेला पाहून. विरहोत्सुक सागर झाला, विरहोत्सुक सागर झाला. प्रिय सखीस भेटायाला मजगमे. निजमित्र मेघ पाठविला गिरिराज श्वशुर सदनाला. निजमित्र मेघ पाठविला गिरिराज श्वशुर सदनाला मजगमे. सरिताही सागर जाया, सरिताही सागर जाया. त्या सवे निघाली जाया मजगमे. आकांत करीत अत्यंत ठेवतात तिजसी उतरूनी भूवरती तटकटीवरुनी. आकांत करीत अत्यंत ठेवितात तिजसी उतरोनी भूवरती तटकटीवरुनी मजगमे. तो प्रसंग जणू बघवेना, तो प्रसंग जणू बघवेना. म्हणून रवी झाकी नयना, म्हणून रवी झाकी नयना मजगमे. घनगाळीती अश्रुधारा, घनगाळीती अश्रुधारा. दुःखे नच वाहे वारा, दुःखे नच वाहे वारा मजगमे. शिवमंदिरी भगिनी गिरिजा, शिवमंदिरी भगिनी गिरिजा. भेटे तिस सागर भाजा, भेटे तिस सागर भाजा मजगमे. यापरी सिंधू मंदिरी, यापरी सिंधू मंदिरी. जात सुंदरी पूर्ण जलसरिता शिवगिरिजा दर्शन मुदिता. यापरी सिंधू मंदिरी जात सुंदरी पूर्ण जलसरिता शिवगिरिजा दर्शन मुदिता मजगमे. धन्यवाद. रसिक हो, गोविंदाग्रजांची एखाद्याचे नशीब ही कविता मी वाचते आहे. काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगणांच्या शिरी. काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी.
काही जाऊन बैसती प्रभुपदी पापापदा वारिते. काही जाऊन बैसती प्रभुपदी पापापदा वारिते. एखादे फुटके नशीब म्हणून प्रेतास शृंगारिते. एखादे फुटके नशीब म्हणून प्रेतास शृंगारिते. कोणी पर्वत आपुल्या शिरीधरी हैमप्रभा शीतला. कोणी पर्वत आपुल्या शिरीधरी हैमप्रभा शीतला. कोणाच्या उदरामधून निगती मोठ्या नद्या निर्मला. कोणाला वनदेवता बरीचसे मोदात जी नाहते. एखाद्या मधुनी परंतु जळती ज्वाला नदी वाहते. एखाद्या मधुनी परंतु जळती ज्वाला नदी वाहते. झाडे जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघा प्रती याचती. झाडे जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघा प्रती याचिती. स्वच्छंदे जलबिंदू तोच सगळ्या पानांवरी नाचती. सारी पालवती फुले विहरती शोभावरी लोळते. सारी पालवती फुले विहरती शोभावरी लोळते. एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते. एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते. चाले खेळ असा जगात. चाले खेळ असा जगात बहुधा सौख्यात सारे जरी. एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवी या परी. एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवी या परी. पाही कोण अशा हताश हृदया. पाही कोण अशा हताश हृदया. जो तो असे आपला. जो तो असे आपला. देवा तू तरी टाकी अश्रुवर्णी. देवा तू तरी टाकी अश्रुवरुणी. त्यासाठी तो तापला. त्यासाठी तो तापला. धन्यवाद. नमस्कार, मी स्मिता कोरडे. गोविंदाग्रज उर्फ भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज 23 जानेवारी 2021 102 वर्ष झाली. तर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण जो अंक सादर करीत आहोत त्यासाठी सादर करते आहे त्यांचं सुप्रसिद्ध श्री महाराष्ट्र गीत. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा. नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा. बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा. भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा. शाहिरांच्या देशा करत्या मर्दांच्या देशा. ध्येय जे तुझ्या अंतरी. ध्येय जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते करी. जोडी इहपर लोकांसी व्यवहारा परमार्थासी. वैभवासी वैराग्यासी जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. अपर सिंधूच्या भव्य बांधवा महाराष्ट्र देशा. सह्याद्रीच्या सख्या जीवलगा महाराष्ट्र देशा. पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेशा. गोदा कृष्णा भीमा तुझिया ललाटीच्या रेषा. तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची. मंगलवसती जनिस्थानिवी श्री रघुनाथान. ध्येय जे तुझ्या अंतरी. ध्येय जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते करी. भिन्न वृत्तींची भिन्न भिन्न ही एक जीव सत्वे. तुझिया देही प्रकट दाविती दिव्य जीव तत्वे. चित्पावन बुद्धीने करिसी तू कर्तबगारी. देशस्थाच्या खुल्या दिलाची तुझला दिलदारी.
कायस्थाचे इमान फिरवी रक्ताचा फेर, ठाक मराठी मनभट दावी तुझे हाड पेर. ध्येय जे तुझ्या अंतरी, ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी. ठाई ठाई पांडव लेणी सह्याद्री पोटी, ठाई ठाई पांडव लेणी सह्याद्री पोटी, किल्ले 27 बांधिले सह्याद्री पाठी. तोरणगडचा प्रतापगडचा पन्हाळगडीचाही, लढवय्या झुंजार डोंगरी तूच सख्या पाही. सिंधुदुर्ग हा विजयदुर्ग हा ही अंजनवेल, दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल. ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी. तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणिकोंडा, वहाण पायी अंगी कांबळी उषा खाली धोंडा. तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणिकोंडा, वहाण पायी अंगी कांबळी उषा खाली धोंडा. विळा कोयता धरी दिगंबर दख्खनचा हात, इकडे कर्नाटक हास तसे तिकडे गुजरात. आणि मराठी भाला घेई दख्खन कंगाल, तिकडे इस्तंबूल थरारे इकडे बंगाल. ध्येय जे तुझ्या अंतरी, ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी. रायगडावर माय जीवाची गवळण बिनधोक, झोक हिरकणी नाव ठेवुनी जाई रोख ठोक. रायगडावर माय जीवाची गवळण बिनधोक, झोक हिरकणी नाव ठेवुनी जाई रोख ठोक. करीत पावन अर्पुनी पंच प्राणांचा पिंड, हिरडस मावळचा श्रीबाजी ती पावन खिंड. करी रायगड रायरीचा तो जिजाईचा पान्हा, करी रायगड रायरीचा तो जिजाईचा तान्हा. कोंडाण्याचा करी सिंहगड मालुसरा तान्हा. ध्येय जे तुझ्या अंतरी, ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी. रसवंतीच्या पहिल्या बाळा मुकुंद राजाला, पहिला वहिला अष्टांगांनी प्रणाम हा त्याला. शहर पुण्याच्या शिवनेरीच्या पंढरीच्या देशा, शहर पुण्याच्या शिवनेरीच्या पंढरीच्या देशा, पुंडलिकांच्या शिवरायांच्या टिळकांच्या देशा. अनंत कोटी ग्रंथ रचुनिया जोडी तुझ्या नामा, वाल्मिकीचे शतकोटी यश विष्णुदास नामा. ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी. मयूर कवीच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा, म्हणजे मोरोपंत. मयूर कवीच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा, कविकृष्णाच्या म्हणजे केशवसुतांच्या, कविकृष्णाच्या निर्यमक आहे महाराष्ट्र देशा. देवी ज्ञानेश्वरी करी जिथे भक्तीचा खेळ, तिथेच गीता रहस्य बसवी बुद्धीचा मेळ. जिथे रंगली साधी भोळी जनाईची गाणी, तिथेच खेळे श्रीपादांची कलावती वाणी. ध्येय जे तुझ्या अंतरी, ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी. विकावयाला अमोल असली अभंगमय वाणी, करी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी. तुला जागवी ऐन पहाटे गवळी गोपाळ, धार दुधाची काढित काढित होनाजी बाळ. मर्दानी इश्काचा प्याला तुझा भरायासी, मर्दानी इश्काचा प्याला तुझा भरायासी. उभा ठाकला, उभा ठाकला सगन भाऊ हा शाहू नगरवासी. ध्येय जे तुझ्या अंतरी, ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी. प्रभाकराची जडणघडण कडकडीत म्हणा याला, प्रभाकराची जडणघडण कडकडीत म्हणा याला. 2 हातांचा मुजरा माझा तुळशी रामाला, भीमथडीहुनी चहुमुलखांवर फिरले धार करी. भीमथडीवर चहुमुलखातुनी जमले वार करी. आळंदीच्या ज्ञानोबांची भिंत घेत धाव, पुंडलिकांचे नाव चालवी दगडाची नाव. आळंदीच्या ज्ञानोबांची भिंत घेत धाव, पुंडलिकांचे नाव चालवी दगडाची नाव. गोल घुमट घुमवीत सारखा नवलाची भाक, गोल घुमट घुमवीत सारखा नवलाची भाक. जेजुरीवर चढी पायरी उभी 9 लाख, जेजुरीवर चढी पायरी उभी 9 लाख.
ध्येय जे तुझ्या अंतरी, ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. श्री महाराष्ट्र देशा.